हॅलो. हॅलो. हा का बुडे का? सकाळी म्हणस तुले काय म्हटलं की 5-10 मिनिटांचं आहे. हम्म. मग 5-10 मिनिटं थांबली असती तर तू काय तुले काय झालं असतं? हा काय झालं मग? खोकलू नको. काय झालं मग? मी तुला काय म्हणून राहिलो पहिले ऐकून घे गध्याच्या पोटचे. हम्म. जास्त दिमाग काही खाऊ नको आता तू माया. हम्म. तू खोकलतो, सर्दी दाखवतो, ताप दाखवतो आणि त्याला त्या कोरोना व्हायरसचा पेशंट दाखवतो. तो तिकडून ते शंकर वाकडे ते रुमाल दाखवते, इकडून मास्क दाखवले ते. मग तिकडे गेलो तर आम्हाला फाईन दाखवता काय? हा नाही ना. मग इकडे त्या याच्यावर त्या मारुतीच्या याच्यावर तो काव आपला तो हा खारोडे त्याचे ते हे काय दाखवलं, तेरवी दाखवलं की काय दाखवलं. आणि इकडे तू गदेच्या पोटच्या चालली गेली सोडून. ते दाखवतं तो पांडू उगलेच्या घरून दाखवतात तो राधे राधे पिक्चर. एकाला दाखवतात पोलीस, एकाला दाखवतात आरोपी. मग तो पोलीस येते की आरोपी येते? मग या पांडू उगलेनं हे एवढे पिक्चर उलट रिलीज केले. त्याच्या बायकोनं त्याला सांगितलं, पांडू मामाच्या बायकोनं पांडू मामाला सांगितलं. मग एवढे चुकीचे पिक्चर रिलीज करून टाकले. मग आता तू सांग, एका इकडून लॉकडाऊन दाखवल्या ते, एका इकडून अनलॉकडाऊन दाखवला ते. मग आता तू सांग, समजा इकडे त्या श्रद्धा कपूरच्या इकडे जाऊन ते गाणं रिलीज करून टाकलं, क्यों क्या मेरे प्यार को कैदी गोली मारो को कैदी, वो मेरी जाने मन तू मेरा दुश्मन रुक बे रुक कुछ भी कर, तर माँ बाप ने तुझे संस्कार देणे का मग पुलिस के डंडे खाकर तुझे कलाई. म्हटलं ते तो गजा महाराज आहे, त्याचं लग्नच नको देऊ. इकडून नाही तिकडून नाही, रामा दाखव, रामा मरेल दाखव, रामा जिता आहे. पहिले नट सम्राट मध्ये गणपत आम्हाला दाखवलं. मग आता रामा मरेल दाखवल्याला रामाले पांडू उगलेच्या घरचे रामाला दाखवतात गणपत, आणि पांडू उगलेला दाखवते. म्हणजे पैसे रामा बोल जातात, पांडू उगलेले जातात. आणि आम्ही पैसे म्हणतो की पैसे नाही पाहिजेत, तर मग ते म्हणतात की मग लोक याच्यातून असं ऐक्यामध्ये येते की ते म्हणतात की आम्हाला पैसे पाहिजेत. पैसे येते नाही तर लग्न होत नाही. मग आता पैसे जर दाखवशील तर मले बी द्यायला सांग, घरी बी द्यायला सांग, दोन्ही इकडे पैसे द्यायला सांग. एका इकडून म्हटलं ते त्याला आमचं मेहनतीच आहे, त्याला बसल्या बसल्या फुकट पाहिजे. कोण दिन त्याला बसल्या बसल्या? मग एक तर इकडून बी पैसे हटो, तिकडून बी पैसे हटो, मेहनत न करू आम्ही. एक तर मग पैसे जर दाखवशील तर मग इकडे आम्हाला बी द्यायला सांग आणि सरायला द्यायला सांग. इकडे घरी बी यायला पाहिजेत पैसे, तिकडे आम्हाला बी भेटायला पाहिजेत पैसे. नाही तर मग पैसा हटो, आम्हाला मेहनतीनं करू दे. मेहनतीनं करायला जातो तो म्हटलं की त्याला मारून काढून द्यातो. मग आता हे सरळ तुझ्यामुळे हे संकटात येईल बघा. त्या आबानं चांगल्यापैकी 3.5 एकर नावानं दिलं होतं खरेदी करून, त्या सगोड्याच्या आबानं. कोणा दिलं मारून काढून? गजाच्या पोटचे. पहिले इकडे तू जुटी मेवाकरच्या सारखं पहिले व्हायच्या पहिले गावातून मारायला लावलं पुऱ्या गावाले आम्हाला. पांडू उगलेच्या घरचे तुला सांगितलं दुर्गाबाई त्याला मारायला लाव. तुला ते मोतीराम दामोदर घरी सांगितलं, मोतीराम दामोदर बायकोनं रामा दामोदर घरी सांगितलं, तटून ते जनाच्या घरी सांगितलं, मुरलीच्या घरी सांगितलं. पांडू उगलेच्या बायकोनं त्या श्रीकृष्ण उगलेला सांगितलं, श्रीकृष्ण उगलेनं मधू खारोड्याला सांगितलं, त्या गेले आपल्या लक्ष्मण बोदवडेले, रामा बोदवडेले पुऱ्या गावामध्ये सांगत आला की तो मॅट करते, पागल करते, त्रास देते, तकलीफ आहे त्याची पुऱ्या गावाले, तो पैसे मागते. मग आता तू सांग, आम्ही ते गडचिरोलीचा संबंध पाहायला गेलो होतो, पोरीचा संबंध पक्का झाला होता. मग तिकडे असा पिक्चर करून रिलीज केला, भज्या खावा दे पैसे मुझे देतो. काय करत होती मग आता हे पैसे पांडू मामाच्या घरून दाखवल्या गेले की मा इकडून दाखवल्या गेले? मग आता तू सांग, तुला ते व्याजामध्ये वावरं गमावले. मग आता तुला ते गडचिरोलीचं लग्न तोडायचं काही काम होतं काय? तोडायचं काम होतं? त्या पोरीला एका झटक्यामध्ये त्या सरच्याकडून 50,000 रुपयाची मदत दिली. ते सर म्हणत तुला प्रेमाची गरज असो, लग्नाची गरज असो, तू माझ्यापाशी यायचं, मी तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करीन. मग आता तू सांग, आमचं लग्न होऊन राहिलं होतं, लग्न झालं असतं तर सरले म्हटलं असतं की सर या पोरीयासोबत मी लग्न करतो, या सोनालीच्या सोबत, तुम्ही इले नोकरी द्या लावून. मग तुला हा पैसे कशाला दाखवले? आता तुला 1756 वर्षापासून 2013 पासून 13 मध्ये चारोळी संग्रह छपला 7 म्हणून एमशनले पार्टिसिपेट करायला आलो. त्याने माझ्या ते जस्ट डान्स मधला तो व्हिडिओ साऱ्या बॉलिवूडले दाखवला, साऱ्या हिरो हिरोईनले, मीडियाले, याले त्याले. मग आता तू सांग, आम्ही त्या याच्यामध्ये पार्टिसिपेट करायला आलो होतो तेव्हा मी काय दाखवलं होतं? साजन पिक्चरचा संजय दत्त त्याले.
कि बचपन से लेकर जवानी तक न जाने मुझे कितने अंधे रास्तों से गुजरना पड़ा, कितनी कठिनाई को सहना पड़ा। जब मैं पैदा हुआ तो तूने मेरे सर से मेरे बाप का जब मैं पैदा हुआ तो तूने मेरे सर से मेरे माँ बाप का साया छीन लिया। जब पढ़ने लिखने के काबिल हुआ तो तूने मेरे हाथ में बैसाखी थमा दी। फिर भी बचपन से लेकर जवानी तक न जाने मुझे कितने अंधे रास्तों से गुजरना पड़ा, कितनी कठिनाई, कितनी तकलीफों को सहना पड़ा, फिर भी मैं चुप रहा। जानता है क्यों? और जब तूने मेरे पूजा के सामने मेरे अकेलेपन का होने का एहसास कराया, तब मैं इस कड़वे सच को, इस जहर को नहीं पी सका। और इस अधूरे इंसान को बनाने वाला कौन है? मुझे दुनिया के नजरों में मजाक बनाने वाला कौन है? तुम हो। दोषी मैं नहीं, तुम हो। तद तद भगवान, ये किस जन्म का बदला ले रहा है तू मुझसे? जवाब दो मुझे। तो मीनं तो दाखवला होता साजन पिक्चरचा लंगडा, साजन पिक्चरचा संजय दत्त असा दाखवला होता एका पायानं अपाई. त्या याच्यामध्ये नटसम्राटमध्ये त्याला गणपत दाखवला गेला की मी अपाईच आहे, लंगडा आहे. त्याला व्हीलचेअरवर दाखवलं गेलं. मग ते चांगल्यापैकी स्टुडिओतून लग्न होऊन राहिलं, तर मग तुला ते असं काऊन केलं? या बाईनं तुला सांगितलं की बाई ते लग्न तोड, तू आम्ही तुला पैसे देतो. मग त्याला असं काऊन दाखवलं? असं काऊन सांगितलं तुला? असं थुकून की पैसे पाहिजेत मला? इकडून दाखवला रुमाल आणि इकडून दाखवला रुमाल की मला पैसे पाहिजेत, तिकडून दाखवला मास्क, फाईन की तुम्ही तसं करा, आम्ही असं करतो. मग आता तुनं तटून उचललं, मग तेव्हा तुनं काय सांगायला लागत असतं त्या डीजेले की बा मी ना इकडून चेक दाखवला आई तुझा आशीर्वाद मध्ये, तू तिकडून बी चेक दाखवलाय, इकडून कॅश दाखवतो, तिकडून बी कॅश दाखव, पैसे तिकडे बी द्यायला सांग, स्टुडिओ मध्ये इकडे बी द्यायला सांग. असं काऊन नाही केलं? मग एक तर पैसा दाखवती नाही. आता माय लग्न आणि हे प्रेम काऊन तुटून राहिलं? काऊन अडथळा होऊन राहिला माया याच्यामध्ये? लग्नामध्ये प्रेमामध्ये काऊन अडथळा होऊन राहिला? कारण की तुनं त्याला पैसा दिला दाखवून. तिकडे गेलो त्या गडचिरोलीले, लोक पाठवले गेले, सांगितलं गेलं की त्याला पैसा पाहिजे, पैसा आण, लग्न नको आण. तिकडे तो शिवाजी द बॉस पिक्चर रिलीज केला गेला, भजे खावा दे पैसे मुझे दे दो, टाइमपास पिक्चर रिलीज केला गेला, सैराट पिक्चर रिलीज केला गेला. त्याची प्रेम कहाणी पहिले नोटीवर छापून दिल्या गेली. मग इकडले तिकडले लग्न तोडल्या गेले. आणि मग त्या गोविंदाले तुनं सांगून ते गडचिरोलीचं लग्न तोडून टाकलं की तो पांडू उगलेचा संजय दाखवला गेला आणि सांगितलं गेलं की तो दारू पेते आणि त्याला प्रेमाचा संबंध, लग्नाचा संबंध येत नाही कुठूनच. म्हटलं ते त्या पांडू उगलेच्या पोराचं त्या संजयचं लग्न झालं नाही. म्हणतात लोक म्हणतात छत्तीसगडवरून त्यानं पोरगी आणली होती, तरी त्याला बगर लग्नात दाखवला. ते आता तू म्हणतं की तुझ्या बरोबरीचे किती पोर आहेत बिना प्रेमाचे, बिना लग्नाचे. मग त्याच्या जीवनामध्ये प्रेम आहे पोरीचं, ते बगर प्रेमाचे नाही, पण कोणी सांगत नाही. आणि त्याचे प्रेमाचे संबंध जर असले तर त्याच्या मायबापाला बैकून दिलं तर ते तोडत नाही. तुला तर यानं त्यानं सांगितलं दुर्गाबाई ते तोड, ते गडचिरोलीचं सांगितलं त्या पांडुमामाच्या घरून, याच्या घरून, त्या मामीनं येईनं त्यानं दुर्गाबाई ते प्रेमाच्या सारखं होऊ नका देऊ, लग्नासारखं होऊ नका देऊ, तोडा. तो तुला फटकनी आले त्याला मधामध्ये टाकून तोडून टाक. त्या श्रद्धा कपूरला मॅसेज टाकले तर तिकडे ते हे धाडल्या गेले लोक, निरित्यू माळे, रामदास कावरे धाडला, पांडू उगले ना. त्या संजयला सांगितलं, त्या संजयला अनंताला सांगायला लावलं, अनंताला त्या निरित्यू माळ्याला सांगितलं, निरित्यू माळे आणि रामदास कावरे सांगितलं. हे क्रुझर घेऊन गेले. तर मग येईना ते गाणं असं काऊन रिलीज केलं की क्या मेरे प्यार को कधी गोली मारो तुझे डाकू कधी, वो मेरी जाने मन तू मेरा दुश्मन, रुक बेरो कुछ भी कर, तेरे माँ बाप ने तुझे संस्कार देने कम मगत पुलिस के डंडे खाकर तुझे कलांगी. मग जेव्हा हे गाणं रिलीज केलं गेलं तेव्हा तुला पांडू उगलेले काय सांगायला लागत असतं? तुला माहित होतं की ते लोक गेले, जो गेले तटी सांगेले. मग पुन्हा त्याला काय सांगायला लागत असतं पांडू उगलेले? की व्यवस्थित करायला सांगा. हा, व्यवस्थित करायला सांगा. त्याला व्यवस्थित करायला सांगते की बा तो इकडे आला तटी बी सांगितलं गेलं की तू पैसे आण, लग्न नको आणू. मग असं सांगायला लागत असतं की तू तिकडे आला तर त्याला भेटू देत जा त्या पोरी, त्या हिरोईनच्या सोबत, श्रद्धा कपूरच्या सोबत. त्याचं बसणं, उठणं, बोलणं, चालणं, प्रेमाचे संबंध राहू दे, एक परी लग्न पैसे आल्यावर देतो करून, असं सांगायला काय झालं होतं? इकडे चांगल्यापैकी स्टुडिओमध्ये लागलो, स्टुडिओतून लग्न होऊन राहिलं तर मैया करवा दे मेरा ब्याह मंगवा दे दुल्हन को रिसी, पर मैया इसमें तेरा क्या जाता है? कोई छोरी अगर ब्याह करके आएंगी तो तेरी तो सेवा होंगी, तेरे हाथ पैर दबाएंगी, तुझे बड़े बड़े खाना खिलाएंगी. बस तू कुछ भी हो, मैया मेरा ब्याह करवा दे, मंगवा दे दुल्हन को रिसी, मैया करवा दे मेरा ब्याह मंगवा दे दुल्हन को रिसी. अजून ते आलं होतं गणपती बाप्पा मोरया, कलर्स मराठी.
आज माझ्या पुत्र गणेशाचा संसार सुखाचा आणि समाधानाचा होत आहे. माझ्या पुत्र गणेशाचा संसार असा सुखाचा आणि समाधानाचा हो. आज माझ्या घरामध्ये एवढ्या सुशिक्षित मुली गृहलक्ष्मी म्हणून प्रवेश करत आहेत. माझ्या पुत्र गणेशाचा संसार असा सुखाचा आणि समाधानाचा हो. रिद्धी सिद्धीच्या सारखं त्याचं लग्न होऊन राहिलं होतं. ते म्हणत होते एक मॉडेल आम्ही देतो, त्याच्यामध्ये आमचं स्टुडिओ व्यवस्थित चालली. एक श्रद्धा कपूर आम्ही देतो, एक मॉडेल आम्ही देतो, त्याच्यामध्ये आमचं स्टुडिओ व्यवस्थित चालली. स्टुडिओचं चांगलं होईल. एक श्रद्धा कपूर देतो, त्याच्यामध्ये त्याचं घर चालली व्यवस्थित. मग त्या 2 बायका देऊन राहिले ते करून रिद्धी सिद्धीच्या सारखं गणपतीच्या. मग तुला बाईनं सांगितलं की बाई ते तुझ्या पोरासोबत चुकीचं काहून सांगितलं त्या मामीनं, त्या पांडू मामाच्या बायकोनं, त्या सुदामच्या घरी सांगितलं, त्या हरिमामाच्या घरी सांगितलं, त्या श्रीकृष्ण मामाच्या घरी सांगितलं, त्या रमेश मामाच्या घरी सांगितलं, तिकडून त्या झापडलेले सांगितलं गेलं, अनंता झापडले, तिकडून त्या लता झापडली ना, लता झापडली हे त्या बाईनं तुझे कान भरले, दुर्गाबाई ते लग्न तोडतो तुझ्या पोरा. ते भगतबाच्या घरी सांगितलं गेलं की बाई ते तुझ्या पोराला घेऊन जाईन लग्न करून, आणि तुझे घर कसं चालीन मग, तू ते लग्न तोड आम्ही तुला पैसे देतो. मग भगतबाच्या घरी त्या पांडू उगल्याच्या घरचे काय चुकीचं सांगायचं काम होतं? असं सांगायला झालं होतं काय की बा इकडून चेक दाखवलाय, तिकडून बी चेक दाखवलाय, इकडून कॅश दाखव, तिकडून कॅश दाखव, पैसे तिकडे बी द्यायला सांग त्या स्टुडिओमध्ये, इकडे घरी बी द्यायला सांग. असं करायला काय झालं होतं? एक तर पैसा दाखवती नाही, लग्नाला लग्नच दाखवती. पैसा काऊन दिला त्याच्यामध्ये घालून? आता या पैसा दिला तुला दाखवून, जिकडे तिकडे सांगितलं की त्याला पैसा पाहिजे. मग पैसा हटो, लग्न दाखव. एक तर आम्ही आमच्या मेहनत न करतो, एक तर पैसा दाखवशील तर आम्हाला बी द्यायला सांग, आणि आपल्या घरचे बी द्यायला सांग. तुले असीन किंवा रामाले असीन किंवा ज्ञानूले असीन, नाही तर असं सांग त्या स्टुडिओमध्ये बी, तिकडे त्या स्टुडिओमध्ये बी पैसा दे, इकडे घरी बी पैसा दे. तू पहिले म्हटला ते तिकडे गेलो, तिकडे लग्न व्हायला लागलं मुंबईच्या इकडून लग्न व्हायला लागलं की म्हटलं ते नाही तुझे लग्न इकडून गावातून येईल, लाडनापूरमधून, आपल्या घरून, तिकडून होत नाही. इकडे आल्यावर कोणी करून द्यायला जाते तर तुला बाया बाई कोण देतात? नाही दुर्गाबाई थांबा, टाइम लावा, करू नका ते लग्न, तिकडे जा लागेल लग्न तर होईन, मुंबईच्या इकडे जा लागेल तर होईन ते लग्न. इकडून लाडनापूरमधून होत नाही, घरून होत नाही. मग असं कोण? एक तर इकडे होऊ दे, एक तर तिकडे गेल्यावर होऊ दे. तिकडे होऊ देशील नाही लग्न, इकडे होऊ देशील नाही. मग आम्ही काय बिना प्रेमाचं बिना बायकोचं गमायचं काय आयुष्य? इकडून तिकडून आमच्यापाशी पोरी येऊन बसतात, आम्ही बोललो नाही की म्हटलं ते करा तर काय करा. त्यासाठी लोक मॅट होऊन राहिले, पागल होऊन राहिले. तो काही बोलतच नाही, आणि आपण बोलायला लागलो तर म्हटलं ते तो माझ्याला अगो आहे, मारा त्याले, पोलीस स्टेशनमध्ये जमा करा. पहिले गावातून मारायला लावलो, मग तिकडे गेलो, तू ज्युटी मॅकरच्या सारखं होऊन राहिलो होतं. तुला असं सांगितलं की दुर्गाबाई ते लग्न तोडतो, असं सांग की तुझे लग्न इकडून होईल गावातून, तिकडून होत नाही मुंबईच्या इकडून. तुला सांगायला लावलं की तो मांतरतो काय, वो रंडवाय जेंगा रंडवा रहेगा रंडवाई मरेगा. तुला लोकांनी सांगितलं की मार पडायच्या सारखी पब्लिसिटी करायला लावतात घरातून, हे पांडू उगल्याच्या घरचे, याच्या घरचे. इकडे चर्चा होते की त्याला तर तू मारून काढून दे. मग काऊन असं? हा सांग ना, काऊन असं? का बुटे काऊन असं? तू सांग ना, काऊन असं? काऊन असं सांग ना तू मला. काऊन मला मारून काढून द्यायला सांगितलं ते सांग ना तू मला. कोण मारते तुले? याचं उत्तर दे पहिले तू मला, की मला काऊन मारून काढून द्यायला सांगितलं ते. काऊन मारून काढून द्यायला सांगितलं ते तुले? पांडू उगल्याच्या घरचे सांगतात माहित आहे की त्याला मारून काढून द्यायला लावतो. तू मार पडीन अशी पब्लिसिटी करायला लावतात. पहिले गावात मारायला लावलं, तिकडे गेलो, तू ज्युटी मेमक्करच्या सारखं लग्न होऊन आलं होतं. तुले मीनं काय म्हटलं, आई तिची माय म्हणते मी लग्न देतो करून, महापुरीला घेऊन जाय. मग मीनं तुला चांगलं सांगितलं की नाही, तिच्या मायला म्हटलं बा माझ्या घरचं वावर जायलाय, माझा बाप मरेलाय, माझ्या मंदातल्या भावाचं लग्न रोखून ठेवल्या गेलं, सांगितलं गेलं माझ्या आईले की करू नको त्याचं लग्न, असं सांग की मीच करीन. त्याला पागलखाना दाखवल्या गेला, आमचे वावरं काढून घेतले व्याज 1.5 दुप्पट मध्ये. कारण की बरोबर माहित होतं की हिचे पोरं जवान होतील, वावर नसलं की हिच्याजवळ पैसे राहत नाही, पैसे राहिले नाही, संपत्ती राहिली नाही की हिच्या पोराईचे लग्न होत नाही. हिच्या पोराईचे आपण मारायला सांगत जो, लग्न रोखून ठेवत जो. हिच्या पोराईला मारायला सांगत जो, लग्न रोखून ठेवत जो. आणि लग्न रोखून ठेव, लग्न होऊ देऊ नये. हिच्या पोराईला मारायला सांगत जो, हिचे तुझ्या जवळचे पहिले वावर काढून घेतलेले व्याजामध्ये, म्हणजे हिच्याजवळ पैसा राहत नाही, पैसा राहिला नाही, संपत्ती राहिली नाही हिच्या घरी, वावर गेले निघून की मग हिच्या पोराईचे काही लग्न होत नाही. मग याच्या मायले बाई कोण देत जो, लग्न काही होऊ नाही देऊ. हिच्या पोराईला मारायला सांगत जो, मग लग्न काही होत नाही. मग आपण त्याला
ठेवून सांगू की यायले पैसा पाहिजे. मग पैसा दाखवला की जनता काही ते लग्न होऊ देत नाही. पब्लिक इकडून तिकडून ते होऊन राहिलं होतं कसं बसं. तर त्या गजा महाराजच्या मंदिरामध्ये सांगितलं गेलं हरी उगलेचा पोरगा पाठवला, त्या श्रीकृष्ण उगलेचा पोरगा पाठवला गेला, त्या महादेव उगलेचा पोरं पाठवल्या गेले, ते आपला तो बैरा बडू त्याचा पोरगा पाठवला गेला, तो किसना त्या गावातले लोक पाठवल्या गेले. आणि ते सांगितलं गेलं आपल्या गावातून लोक पाठवल्या गेले, पोरं पाठवल्या गेले, त्या उगलेने पाठवले आणि सांगितलं की प्रेमाच्या सारखं लग्नासारखं देऊ नका त्याला कोणी करून. त्या गजा महाराजच्या मंदिरामध्ये ते राजकारणी लोकांनी सांगितलं गेलं. त्या दिलीप भायाले सांगितलं असेल की बा असं कर की त्याला प्रेमाच्या सारखं लग्नासारखं देऊ नका कोणीच करून. पांडू उगलेने टाकलं शिंदे दिलीप भाईच्या कानात. आता मी घरातल्या घरात राहत होतो, दिलीप भाईला काय माहित होतं हे कसं करावं लागते आणि काय करावं लागते. मग आता तू सांग. मग आता जिकडून तिकडून मग आता आम्ही पहिले मेसेज टाकले होते की बा आम्हाला प्रेमाच्या सारखं याच्यासारखं द्या करून लग्नासारखं. नरेंद्र मोदीला टाकले होते, देवेंद्र फडणवीसला टाकले होते, क्रिकेटर लोकांना टाकले होते, स्टार लोकांना टाकले होते, बॉलिवूड राजकारणी लोकांना टाकले होते, हिरो लोकांना टाकले होते, राजकारणी क्षेत्रातल्या लोकांना टाकले होते, हिरो लोकांना टाकले होते, क्रिकेटर लोकांना टाकले होते मेसेज की बा लग्न द्या करून, प्रेमाच्या सारखं द्या करून, लग्नासारखं द्या करून. तर सारे जण देऊन आले ते करून. मग यायले लग्न तोडल्या गेले, आम्हाला घरी आणल्या गेलं, गजा महाराजच्या मंदिरामध्ये सांगितलं गेलं की त्याला प्रेमाच्या सारखं लग्नासारखं कोणी देऊ नका करून. तिकडे दिलीप भाईच्या कानावर टाकलं पांडू उगलेनं की राजकारणी लोक यायले सांग की त्याला प्रेमाच्या सारखं लग्नासारखं कोणी देऊ नका करून. तिकडे त्या सुनील दैबजनले सांगायला लावलं, सुनील दैबजनले एमसेन ऑफिसले सांगायला लावलं, तिकडे मीडिया आले याच्या त्याच्यावर फैलायला गेलं की त्याला प्रेमाच्या सारखं लग्नासारखं कोणी देऊ नका करून. आता तू खरं सांग मग आता आमचा किती गडबड घोटाळा द्यायला करून. तू म्हणतो की पुरं गाव मा इकडून आहे, पुरी जनता मा इकडून आहे, पुरी जनता पुरं हे तुझ्या इकडून आहे. काऊन आहे? तुझ्या पोराच्या जीवनाचा सत्यानाश करायसाठी, त्या पोराच्या जीवनाचा सत्यानाश करायसाठी. जिकडे तिकडे अशी बमाबम केली की तो म्हणते जीव देतो. मग आता माणूस जीव कोण देते तू सांग बरं. तो म्हणून राहिला किती वर्षापासून म्हणून राहिला आई मला प्रेमाची गरज आहे, आई माय मला प्रेमाची गरज आहे, मला लग्नाची गरज आहे. बडबड केल्याने होते काय रे भाऊ तुला. आता हो म्हणतात ना तू मला पहिले माणुसकीने एक सांगता काय. मी मॅट होऊन राहिलो, पागल होऊन राहिलो इकडे दुर्गाबाई. 2-4 दिवसात तुम्ही आठवत का आता? तुला काय म्हणून राहिलो ऐकून घे पहिले. माझ्या दिमागाचा काही तू काही हे करू नको सत्यानाश. माझ्या जिंदगीचा पुरा सत्यानाश करून टाकला, कबाळा करून टाकला तुला. याच्या त्याच्या म्हटलं ना ऐकू. तू सांग मला, तुले मी ना रामाचे प्रेमपत्र तुला मला दाखवायचं काही काम नव्हतं. पांडू उगलेच्या घरचे नाही ना सांगितलं. थांब तू. मी काय म्हणून राहिलो पहिले ऐकून घे पहिले. तुला पांडू उगलेच्या घरचे नाही या बाईने बैकून दिलं. रामाचे प्रेमपत्र तुला मला दाखवायला लावले कारण भावामध्ये भांडणं होतात म्हणून. माहित आहे तो याच्यामध्ये हिंदुस्तान की कसम, एक ही घर में 2 आमों की कस्त्या टांग दी. भारत पाकिस्तान झगडे होते बरे, कोई भाई भाई का या दुश्मन नहीं बन जाता. श्रीकृष्ण लीला मध्ये कौन सा मामा है? शकुनी मामा है. माहित आहे भांजे. हम चक्रव्यूह की रचना करेंगे और इसमें 4-5 बंडों का वध कर देंगे. आता आम्ही 3 भाऊ, बाबा आणि तू झाले 5 पांडव. ज्ञानूचं लग्न रोखून ठेवलं, पागलखाना दाखवला, एक टार्गेट. दुसरा रामाले बाबाले पागलखाना दाखवला, दुसरा टार्गेट बाबा. तिसरा टार्गेट रामाला मारायला येत जा, त्याचं लग्न रोखून ठेवलं येत जाय. पण त्याचं कसं बसं लग्न झालं कारण त्याने त्याच्या मर्जीनं केलं म्हणून. तुझ्या भरोशावर जर बसला असता त्याचं लग्न झालं नसतं. त्याचंही लग्न तोडायसाठी म्हटलं जात की ती प्रिया धंदा करते, तिची माय धंदा करते, तिचे कितीतरी पोरीच्या सोबत अफेअर आहेत, हे आहेत, लग्न करू नको पांडू मामा म्हणत जात. आता आमचं लग्न बी धंदा करणारी पोरगी दाखवली गडचिरोलीची, तोडायला लावलं. मग म्हटलं जात ते पोरगी किती दूरची, आपण किती दूरचं असं सांग आम्हाला काय आहे. मग तुला गावातून पोरगी पाहायला म्हणतो तर काय ते पांडू उगलेच्या घरचे याच्या घरचे म्हणतात की तो याच्या पोरीले काही म्हणीन, त्याच्या पोरीले काही म्हणीन, याच्या बायकोले काही म्हणीन, त्याच्या बायकोले काही म्हणीन. लोक त्याला मारतील. आमच्या नावानं संग्रामपूरले केसा, हाफ मर्डर, चोरी, बलात्कार, छेडखानी, पिशार केसा लावेल. त्या बुलढाण्याला केसा लावेल, हाफ मर्डर, चोरी, बलात्कार, छेडखानी, पिशार केलं आम्ही काहीच नाही. तिकडे गडचिरोलीला गेलो, तिकडे या तुनं सांगितलं असेल की बा तो तिकडे गेला गडचिरोलीच्या इकडे लग्नासाठी. त्या पांडू उगलेच्या बायकोनं सांगितलं त्या संजयने सांगितलं त्या निवृत्ती माळेले सांगितलं रामनाथ कावरेले गेले. तिकडे फोन लावला असेल त्या पोरीच्या मायबापाले की तो तिकडे येलाय, त्याला मार पोलीस स्टेशन मध्ये जमा कर. तिकडे त्या श्रद्धा कपूरची माय, तिकडे तो स्टुडिओवाला येईल. आता या पांडू उगलेच्या घरचे यायला सांगितलं असेल दिलीप भाई, पांडू उगलेंच्या घरचे ना
पांडू उगलेच्या बायकोनं पांडू उगलेला सांगितलं. पांडू उगले ना त्या संजयला सांगितलं गेलं. त्या संजयनं निवृत्ती माळ्याला सांगितलं. निवृत्ती माळ्यानं रामदास कावरेला सांगितलं. येईल तिकडे सांगायला लावलं त्या पोरीच्या मायबापाले, छत्तीसगडच्या त्या गडचिरोलीच्या त्या पोरीच्या मायबापाले. आणि पांडू उगल्यानं दिलीप भाई सांगितलं. दिलीप भाईनं भगत भाईला सांगितलं. येईल सांगायला लावलं त्या येले स्टुडिओवाले आणि आम्हाला तिकडे मारू मारू पोलीस स्टेशन मध्ये जमा करून टाकलं छत्तीसगडले. तिकडे आमचं आधार कार्ड घेतलं. तिकडे आम्हाला आरोपी दाखवले. इकडे मागे जळगावला आलो. तुले त्या मावशीच्या घरी घेऊन गेलो. मग तुले असं काय म्हणायचं काम होतं? रामा मेला, तो ज्ञानू घर सोडून गेला, हा मला पागल करते, मॅट करते, त्रास देते, हे करते, पैसे मागते, हे करते. मग पैसा काऊन दाखवला? मीनं सांगितलं होतं का तुला पैसा दाखवायले? मग आमचं चांगल्यापैकी आम्ही लग्न करायसाठी गेलो होतो. मग तुला ते लग्न काऊन तोडून टाकलं? धंदा करणारी दाखवायला लावली पोरगी. मग लग्नाला लग्न दाखवती, पैसा नाही दाखवती. मग पैसा दाखवला तर मग आता तुला त्या आम्हाला द्यायला सांगायला पाहिजे, आपल्या घरी बी द्यायला सांगायला पाहिजे, बाहेर बी पैसा दाखवायला पाहिजे, इकडे घरी बी पैसा दाखवायला पाहिजे. नाही तर पैसा हटव. आम्ही पैसा हटवतो ना मग म्हणतात की आम्हाला पैसा पाहिजे. जोपर्यंत पैसा नाही तोपर्यंत लग्न होत नाही. मग या पैशाच्या पै आमच्या जिंदगीचा सत्यानाश करतोय. चांगल्यापैकी मागे त्या श्रद्धा कपूरच्या मायले मला मीनं सांगितलं इकडे आम्हाला मारायला लावलं, तिकडे काढून दिलं. तिकडे गेल्यावर ते तू झुटी मैं मक्कारच्या सारखं लग्न होऊन राहिलं. तिच्या मायला सांगितलं मी म्हटलं बा माया घरचं वावर झालंय, माया बाप मरेल आहे, माया मधातल्या भावाचं लग्न रोखून ठेवलं, त्याला पागलखाना दाखवला, बाबाला पागलखाना दाखवला. हे म्हणतात ना तुला शुक्रवार देतो करून रामाले मारायला येत जाय. रामाले मारायला येत जात लोक, त्याचं लग्न नाही होत येत जात, काडीने मारायला येत जात. आता म्हटलं माया लग्न होऊ दिल्यात नाही, मायावर हाफ मर्डर, चोरी, बलात्कार, छेडखानी, पिशार केसा दाखवल्यात. मा मोबाईल चोरी करायला सांगितलं, ते पैसे चोरी करायला सांगितलं, कपडे चोरी करायला सांगितलं, माये मला लोकांना मारायला सांगितलं, ते मार केसा दाखवल्या जातात, हाफ मर्डर, चोरी, बलात्कार, छेडखानी, पिशार. तिकडून आलो तर माया मागं पोलीस लावून दिले जातात की तो फरार आरोपी आहे. मा नावाची कंप्लेंट देतात ते मामा पोलीस स्टेशनमध्ये, पांडू मामा हे. आणि मग आमच्या मागं पोलीस लागतात आणि पुढचं होणारं काम इचकून जाते. म्हटलं माया मागे इतके मोठे लोचे द्यायला ते न लावून, इतका मोठा लोचा द्यायला. म्हटलं मी केलं काहीच नाही, मला आरोपी कसं दाखवलाय? मग म्हटलं तो पोलीस बी दाखवल्या कोण्या पिक्चर मध्ये, मग तो पोलीस बी येते की नाही, मग आरोपी कसं दाखवतात ते आणि असं उलट सुलट कसं टाकतात पोलिसाच्या कानात. मग मी तिच्या मायला सांगितलं तर तिची माय म्हणे तुम्ही म्हणे आता बाहेर राहा म्हणे. तिनं त्या सेम कंटेंटनं जसा सावो पिक्चर रिलीज झाला होता त्याच सेम कंटेंटनं ते रबलानं असे गुंडेल गोल पुंगडीच्या सारखे त्याला रब्बल लावेल, त्याच कंटेंटनं तो पिक्चर रिलीज केला. जसा सावो पिक्चर रिलीज झाला तर असे गोड पुंगडी सारखे गुंडेल पैसे आणि रब्बल त्याला लावेल आणि ते असे फेकले जातात. त्याच कंटेंटनं पिक्चर रिलीज केला तू झुटी मैं मक्कार. मग लग्न होऊन राहिलं होतं. तिची माय म्हणत जाय म्हणे. मी म्हटलं माय लग्न द्या करून. मी म्हटलं मामा आले बी वागवतो. तिची माय म्हणे जाय म्हणे, मी देतो म्हणे लग्न करून. लग्न देऊन राहिली ती करून. तुला फोन लावला. मी म्हटलं आई, तिची माय म्हणते मी देतो लग्न करून, तुम्ही जा तिला घेऊन. ते म्हणत आज तिचा वाढदिवस आहे, तुम्ही जा म्हणत फटाफट. तिच्यासाठी म्हणत एक केक आणा, काही गिफ्ट आणा. तर मी ते साडी नेली, 1250 रुपयाची साडी नेली, केक नेला. ते आली भेटेले वाढदिवसाच्या आणि म्हणत जाय नाही समाला बोले बच्चा आहे. तिची माय म्हणत जाय म्हणे माया पोरीला घेऊन, मी देतो म्हणे लग्न करून. तुला मी फोन लावला, मला खुशी झाली. मी म्हटलं की येते कडे आता ते. मग मी तुला फोन लावला. मी म्हटलं आई, तिची माय म्हणते की मी लग्न देतो करून, तू जाय घेऊन माया पोरीले. तर तू म्हणस हिरोईन कोणाची होते रे बा की तू होईन? हिरोईन हिरोची नाही होत तर तू कशी होईन? होत नाही तू तिच्यासोबत लग्न. तू म्हणस तुला बाईने सांगितलं की ते त्याला मादरचोद दाखव आणि असं सांग की ओ रणवाई जेंगा रणवा रहेगा रणवाई मरेगा. त्या बुड्याला मी मुंबईच्या बुड्याला स्वतःवरून विचारलं. म्हटलं मेरी माँ को समझाओ, मेरी माँ को बहका देते, बहकाती है कुछ औरतें, गांव की कुछ औरतें बहकाती है मेरी माँ को और बोलती है कि इसकी शादी मत होने दे. तो म्हणत आहे तेरी माँ को समझाया मैंने, तेरी माँ नहीं बोलती तेरी शादी करने की, तेरी माँ बोलती है तो मादरचोद है, तू रंडवा है, रंडवा जिएगा, रंडवा रहेगा, रंडवा ही मरेगा, तेरी शादी कभी नहीं होगी, तू रंडवा ही मरेगा. मग आता या पांडू उगलेच्या बायकोनं त्या झापडलीने सांगितलं, जे त्या झापडलीने जे नवरे मरेल की नाही, त्या पांडू उगलेच्या बायकोनं त्या संजयला सांगितलं, संजयनं सांगितलं, त्या अनंतानं सांगितलं, त्या रवी झापडलेले. तो एफ एम पाहुण्याची बायको दाखवल्या गेली.
तिचा नवरा मरेन, या लता झापडलीन तिचा नवरा मरेन, ते रवी झापडलीची आई तिचा नवरा मरेन, आणि त्या विधवा बाया दाखवल्या गेला, विधवेचा पगार दाखवल्या गेला. आणि तुनं ते असं सांगितलं त्या बुड्याले की वो रंडवा जाएगा, रंडवा रहेगा, रंडवाही मरेगा. मात्र होता तो, त्याचं लग्न होत नाही. आणि असं सांगितलं गेलं की ते म्हणतात की त्याला तटून मारून काढून दे. मग आम्हाला मारायला कोण सांगितलं ते? एका इकडून श्रीकृष्ण उगले हे असं फैलवतात की त्याला क्विंटल न सोनं पाहिजे. कोण दिन? आणि त्याला बसल्या पाहिजे. कोण दिन त्याले? मग कशाला दाखवलं? मग आम्ही काय लिहिलं होतं? सोना आहे तू चांदी तो नाही, सोने सा बदन तेरा तू कोहिनूर तो नहीं, क्योंकि सोना है तू चांदी तो नहीं, कोयल तू कोई कोयल से कम नहीं, कोयल से मीठे बोलते रहे तू कोई बेसुरी तो नहीं, मूर्त है तू कोई मिट्टी तो नहीं, क्योंकि सोना है तू चांदी तो नहीं, नदियों की धारा है तू कोई नदियों से कम नहीं, है खुशियों का वरदान सभी के लिए तू किसी खुशियों से कम नहीं, क्योंकि श्रद्धा सोना है तू चांदी तो नहीं, क्योंकि श्रद्धा सोना है तू चांदी तो नहीं. तर आपल्या दुकानाच्या याच्यावर येईल श्रद्धा गोल्ड, त्या याच्यावर आपल्या दुकानाच्या याच्यावर लावेल ते. मग तिला लग्न जर करायचं नसतं तर तिने छपून दिलं असतं काय? पण हे लग्न तुला सांगतो पांडू उगलेच्या बायकोने त्या संजयला सांगितलं, त्या संजयनं अनंताला सांगितलं, अनंतानं त्या निरीत्युमाळ्याला सांगितलं, निरीत्युमाळ्यानं रामदास कावरेला सांगितलं, त्या पांडू उगलेच्या घरचे पांडू उगलेच्या बायकोनं पांडू उगलेला जसं सांगितलं, पांडू उगलेने त्या संजयला सांगितलं, त्या संजयनं अनंताला सांगितलं, अनंतानं निरीत्युमाळ्याला सांगितलं, निरीत्युमाळ्यानं रामदास कावरेला सांगितलं, येईनं चर्चा केली तर ते क्रुझर घेऊन गेलंय. येईनं जसं सांगितलं असेल पांडू उगलेच्या घरचे ना त्या निरीत्युमाळ्याला रामदास कावरेला सांगितले, तसं त्याईनं तटी जाऊन सांगितलं की पैसा दाखव बा, पैसा आण, लग्न नको आणू. मग येईनं असं सांगायला काय झालं होतं? असं गाणं कोण रिलीज केलं क्योंकि मेरे प्यार को कधी गोली मारो तुझे डाकू कधी वो मेरी जाने मन तू मेरा दुश्मन रुक भी कुछ भी कर, तेरे माँ बाप ने तुझे संस्कार देने कम वक्त पुलिस के डंडे खाकर तुझे कलाएंगी. गाणं असं रिलीज करायला लागत असं. असं रिलीज करायचं गाणं काहीच काम नव्हतं. असं सांगायला लागत असं ना की बा तो आला इकडे तर त्याचं त्या श्रद्धा कपूरच्या सोबत बसणं, उठणं, बोलणं, चालणं, प्रेमाचे संबंध राहू दे, एक परी लग्न पैसा आल्यावर देतो करून. असं कोण नाही सांगितलं? असं कोण सांगितलं? उलट सुलट करायला तिकडे त्या गडचिरोलीला बी असंच उलट सुलट रिलीज करून टाकलं. शिवाजी द बॉस, टाइमपास. काय करतो तू? पेपर टाकायचं काम करतो. तुझे शिक्षण काय, तिचं शिक्षण काय, आणि ते देतीन का तुले? आणि तू असे घाण पत्र लिहितो 120 400 आय लव्ह यू. काय नाव आहे तुझं? दगड. छी, आता तर मला काही बोलायचंच नाही. आणि ते टाइमपास मध्ये त्याला सोडून जाते. मी जेव्हा तिकडे त्या पोरीला भेटायला जात त्या गडचिरोलीच्या, ते रामदास कावरे निरीत्युमाळे काय म्हणत आहे, तू जाय म्हणत तिकडे किती चक्रा घाल, तिचे मायबाप नाही म्हणतात आम्ही देत नाही ते पोरगी. कारण पांडू उगलेच्या घरचे येईनं त्यानं सांगितलं त्या संजयानं सांगितलं निरीत्युमाळे सांगितलं रामदास कावरेले. पांडू उगलेच्या बायकोनं त्या संजयाला तर सांगून, संजयानं त्या अनंताला त्याला बायकून, त्या अनंतानं त्या निरीत्युमाळेले चुकीचं सांगितलं, निरीत्युमाळेनं त्या रामदास कावरे चुकीचे कान भरले आणि याला चुकीचं करायला लावलं. मग आता जसं असं सांगायला लागत असतं पोरीच्या तिकडे गडचिरोलीला गेले असतील, तिकडे असं सांगायला लागत असतं की बा तो आला तर त्याचं बसणं, उठणं, बोलणं, चालणं, प्रेमाचे संबंध राहू दे पोरीच्या सोबत. एक परी लग्न पैसा आल्यावर त्याचं करून. तिकडे गडचिरोलीला असं सांगायला लागत असतं, इकडे श्रद्धा कपूरच्या घरी बी असं सांगायला लागत असतं. तिकडे त्या स्टुडिओतून चांगल्यापैकी ते लग्न देऊन राहिले ते करून वॉचच्या जागी ठेवून. त्याला म्हटलं सर ते नटसम्राट आमच्या दोघांची भाजी स्टोरी आहे. नटसम्राट पिक्चर गलत चित्रीकरण केलं त्याचं. कितीतरी त्यातले संवाद हे ते गलत व्हायला. आता त्या चित्रपटाचं गलत चित्रीकरण कोण झालं माहिती आहे? तुनं रामाचे प्रेमपत्र मला दाखवले, पांडू उगलेच्या घरच्याने सांगितलं की रामाचे प्रेमपत्र यायला दाखव, भावामध्ये भांडणं झाले म्हणून रामा भाऊनं ते गलत चित्रीकरण केलं. मग आता टार्गेट कोण झालं याच्यामध्ये? पांडू उगलेच्या घरच्यानं तुले बैकून दिलं की रामाचे प्रेमपत्र यायला दाखव, रामाचे प्रेमपत्र तुनं मला दाखवले म्हणून भांडणं झाले. मग आता टार्गेट कोण झालं? मी. म्हणून त्या चित्रपटाचं चित्रीकरण थोडं गलत झालं. मग तिकडे जाऊन ते व्यवस्थित होऊन आलं स्टुडिओतून. त्याने तो पोरगा दाखवला होता. म्हटलं सर नटसम्राट आमच्या दोघे भावाची स्टोरी आहे. आणि म्हटलं ते आहे म्हटलं सर भित्रेपणा, नर्वसनेस आणि जोकरच्या सारखं. आणि तो आहे म्हटलं कृष्ण, तो आहे गणपती, आणि ते आहे म्हटलं गजानन महाराजचं मंदिर बी आहे त्याच्यामध्ये. आणि म्हटलं ते मिळून मिसळून करा म्हटलं लग्नाचं. ते भित्रेपणा, नर्वसनेसच्या सारखं आहे म्हटलं. इकडून हे स्टुडिओ आणि तिकडून आमचं घर, एका फॅमिली सारखं मिळून मिसळून करा. इकडे स्टुडिओ मध्ये बी पैसे द्यायला सांगा आणि तिकडे माझ्या घरी बी पैसे द्यायला सांगा. म्हटलं पैसे दाखवल्यात म्हणून, आणि आमच्या घरची प्रॉपर्टी जायला म्हटलं वावर शिवर, तर म्हटलं तुम्ही इकडे पैसे द्यायला सांगा, तिकडे पैसे द्यायला सांगा, म्हणजे आमचं घर बी व्यवस्थित चालेल आणि इकडे हे स्टुडिओ बी व्यवस्थित चालेल आणि लग्नही होईल. तर ते म्हणत ठीक आहे देतो म्हणत, तू जैसा कहेंगा वैसा करेंगे हम. मग ते देऊन राहिले ते करून. त्यानं ते बोलावलं तर म्हणे इसको सेक्स चाहिए और इसको
इसको शादी करके चाहिए, ये शादी करके मांग रहा है, और इसको सेक्स का लाइसेंस है दिया हुआ गवर्नमेंट ने, और ये शादी करके मांग रहा है, इसने किताब भी छापी है कविताओं की, और इसको गवर्नमेंट का भी सपोर्ट है, मीडिया का भी सपोर्ट है, हीरो लोगों का भी सपोर्ट है। तो हम करें क्या? ये हमारा स्टूडियो है, इसका हम 95,000 किराया देते महीने का, तो करे क्या? तर ते पोलिस हे ते म्हणन करो बोले, हम गवर्नमेंट से परमिशन निकालते, गवर्नमेंट को बोलते करने के लिए, तो तुम करो बोले, तर ते करून राहिले होते. मग ते करून राहिले होते दुर्गाबाई, तर मग तुला त्या डीजेले मी चांगल्यापैकी मले रामाची आठवण आली, रामाभाऊची आठवण आली, प्रियाची आठवण आली, पार्थची आठवण आली, तुही आठवण आली. मी आठला सायचा आपण इकडे राहिलो, आपल्या घरचा वावर शिवर जायला, सरळ जायला, आपल्या घरच्याने पैसा दाखवलाय, आपल्या घरी पैसा नाही आला तर आपलं घर कसं चालीन? मी त्या उद्देशानं घरी आलो भेटायले. आणि या मामीनं येईनं पांडू मामाच्या बायकोनं त्या उगलेले त्याला बायको, श्रीकृष्णा उगलेले, श्रीकृष्णा उगलेले, रमेश उगलेले, महादेव उगलेले, त्या झापडलीने बैकून दिलं, त्या झापडलीने त्या भगतबाच्या घरी सांगितलं चुकीचं, त्या भगतबाच्या बायकोले करायले. आणि या बायले तुला असं सांगायला लावलं की बाई ते तुझ्या पोरासोबत लग्न करीन, तुझ्या पोराला घेऊन जाईन, मग तुझ्या घर कसं चालीन? तू ते लग्न तोड, आम्ही तुला पैसे देतो. आता काय म्हणतात? मग असं सांगायचं काय गरज होतं? असं सांगते की नाही की आई तुझा आशीर्वाद मध्ये तुला इकडून चेक दाखवलाय, तिकडून बी चेक दाखवलाय, इकडून कॅश दाखव, तिकडून बी कॅश दाखव. हम लोगों को समझ सको तो समझे दिल भर जानी, जितना भी तुम समझेंगे उतनी होंगी हैरानी. अपनी छतरी तुमको दे दे कभी जो बरसे पानी, कभी नए पैकेट में बेचे तुमको चीज पुरानी, फिर भी दिले हिंदुस्तानी. हमें प्यार चाहिए और कुछ पैसे भी, हम है ऐसे भी, हम है वैसे भी. मग इकडे बी पैसे दाखवतील, सांगते की बा इकडे यायचं घरदार वावर, सॉरी यायचं वावर गिवर सर्व जायला, त्याच्यात शेती वगैरे सर्व जायला, याच्याजवळ फक्त घर आहे, याची शेती गीती सर्व जायला, याच्याजवळ फक्त घर आहे. या बाईच्या दुर्गाबाईच्या 2 पोरांचे लग्न राहिलंय. मग याच्या घरची बी परिस्थिती नाजूक आहे, हालाकीची आहे, आणि या 2 पोरांचे लग्न बी करावं लागतात. मग ते पैसे याच्या घरी बी द्यायला सांग, आणि ते स्टुडिओ मध्ये बी पैसे द्यायला सांग, आणि मिळून मिसळून त्याला लग्न द्या. असं सांगायला काय झालं होतं? आम्हाला पट्ट्यानं मारून इकडे गावाकडे कोण उचलायला लावलं? पांडू उगलेच्या बायकोनं सांगितलं पांडू उगलेले की त्याला मारून इकडे उचला. आता तो पट्ट्यानं मारल्या गेलं आणि इकडे उचलल्या गेलं. तुनं त्या आमच्या हाती साखर गोळंबीचे लाडू दिले, त्या साखर गोळंबीच्या लाडूमध्ये पट्टा टाकला गेला. हा, पांडू उगलेच्या बायकोनं सांगितलं त्याला मारून इकडे उचला. पांडू उगले सांगायला लावलं भगत भाले, दिलीप भयाले. हा, त्या सुनीलदाई बसनच्या घरी सांगायला लावलं असेल तुने, ते गेलं असेल मीडियावर, याच्या त्याच्यावर. आता तू सांग. आणि ते साऱ्या इकडे जिकडे तिकडे बॉम्ब झालं. आणि त्याच्यानंतर मग मी ते साखर गोळंबीचे लाडू घेऊन गेलो, स्टुडिओ मध्ये बसलो. मी म्हटलं सर खाता काय लाडू? तर ते म्हणत नाही तूच काय. त्याला माहित पडलं असेल की या साखर गोळंबीच्या याच्यामध्ये लाडू मध्ये पट्टा टाकेला, याला लाडू पाहिजेत खायला, याला मारा म्हणून. तर मग मी तुनं तेवढ्या याच्यामध्ये तुझा फोन आला, तो डीजे रोहन डीजे म्हणत आहे, तुझ्या आईचा फोन आहे का म्हणे, दाखव म्हणे मी बोलतो. आणि तुनं त्याला असं सांगितलं की असं मला थुकून पैसे पाहिजेत, त्याला थुकून पैसे पाहिजेत असं कर. आणि ते तुझे झालं डीजे, ते तुझ्या होऊन जाते, तू घेऊन टाकते. आणि त्या डीजेनं मग आणि त्याला मादरचोद दाखव, आणि त्याला घरी दे फाट. आता त्यानं माझ्या चेहऱ्यावर थुकणं सुरू करून दिलं, फसाफस बेडके. मग मला राग आला. मग म्हणे तू भांडणं करून आला म्हणे घरून, आहे ना, भांडणं करून आला. मी म्हटलं गड्या तुला काय माहित म्हटलं माझ्या घरची कंडिशन काय आहे तर. मग म्हणे तू तुझ्या घरी जाय म्हणे, आणि तू माझ्या जवळ म्हणे, आणि डबल म्हणे इकडे येऊ नको म्हणे, तुझ्या घरीच राह म्हणे, तू माझ्या जवळ म्हणे इकडे येऊ नको म्हणे. मग तुनं त्या डीजेला असं सांगायचं काय करत होतं? मग आता सांग कोणाच्यामुळे? आता या पांडू उगलेच्या बायकोच्या मुळे सर घोर व्हायला. मग आता तू सांग, तुला काय मी म्हटलं आई तू थांब 10 मिनिटापुरती, 10 मिनिटापुरती तू थांबली नाही, तू चालली गेली तिकडे त्या मारुतीच्या मंदिरावर भस गर्दी दाखवल्या गेली. पांडू उगले दाखवते तो राधे राधे पिक्चर, एकाला दाखवते पोलीस, एकाला दाखवते आरोपी. मी इकडे आलो तर म्हणते की इकडे आलो तर त्याला पोलीस दाखवते, तिकडे गेलो तर आरोपी दाखवते. मग आता आम्ही एमसेनला पार्टिसिपेट करायला गेलो होतो, तरी आम्ही ते जस्ट डान्स मध्ये तो डान्स केला होता. मग त्या एमसेन वाल्यानं सारा हिरो लोकले गेले त्याला दाखवलं होतं. मग त्याच्यामध्ये मी ते अशी सिग्नेचर बी केली होती डान्सच्या शेवटी, जशी सलमान खान त्या राधे राधे त्या सॉन्ग मध्ये आखरी अशी सिग्नेचर करते तशी. मग तो पोलीस येते की नाही, मग तो पोलीस येते तर मग त्याला आरोपी कोण दाखवतात? ते पांडू उगलेच्या घरचे, यायच्या घरचे.
तिकडे गेलो तर ते म्हणतात की आम्ही कंप्लेंट करतो. मग कंप्लेंट काऊन करायला लागते कंप्लेंट? मग असं सांगायला पाहिजे की तो आहे जोकर, तो आहे भित्रेपणा, ते आहे नरहसण्यासारखं. मग कंप्लेंट कशाला दाखवा लागते? मग तुम्ही करून द्या, एक तर तुमच्या हाताने लग्न, एक तर आम्ही जातो तर आम्हाला दुसऱ्या जोडून करून घेऊन द्या. एक तर मग म्हटलं ते त्या हिरोईनचा नांचो त्या कोणाच्या होतात इकडे गावातून सांगा मला. गावात दाखवल्या त्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये बाया, मग मग बाया दाखवल्या, मग म्हटलं ते त्या दाखवल्या जम्मादा, आणि त्या जम्माद मधल्या बाया दाखवल्या गेल्या. मग म्हटलं गेलं की बाया येतात, बाया भेटतात. मग त्याच्या मग एखाद्या बैल म्हणायला गेलो तर मग म्हटलं ते की तो याच्या बायकोले काही म्हणीन, त्याच्या बायकोले काही म्हणीन, लोक मारतील त्याला. मग असं काऊन? पहिले सांगितलं गेलं ते हिरोईनचा नांचो, इकडून आम्हाला गावातून सांग काय गावातली पोरगी भेटते असं म्हटलं गेलं. मग तुला म्हणतो गावातून पोरगी पाय, तर तू जाऊन त्या हरी उगलेच्या घरी जाऊन बसतो. हरी उगले, पांडू उगलेच्या घरी ते तुला बैकून देतात. बाई पाहू नको पोरगी, देऊ नको पाहून. आणि तिकडून ते हरिमामान ते आपल्या घरी येतात, म्हणतात की काय रे म्हणतात, सरकार आहे ना म्हणतात, तुलाही मारतील म्हणतात आणि तुझ्या मायली बी मारतील, तुला अंदर टाकतील आणि तुझ्या मायली बी अंदर टाकतील. मग आता तुम्हाला माहित होतं, म्हणतात की गावातून पोरगी भेटत नाही, बाहेर जावं लागते लग्नासाठी. मग आमचे लग्नाचे संबंध कोण तोडले? गडचिरोलीचं लग्न संबंध तोडलं, पक्का करून आलो. तिकडे त्या श्रद्धा कपूरच्या इकडलं लग्न होऊन राहिलं, तर क्रिकेटर लोक नाही म्हटलं कुछ होना शादी जरूर हो जाएगी. मग कोण तोडलं? त्या स्टुडिओ मधलं लग्नाचा संबंध होऊन राहिला, तर पुऱ्या रोडवर आली होती मग प्रेम कहाणी RJIL राहुल जेकर आय लव यू, मैया करवा दे मेरा ब्याह मंगवा दे दुल्हन मुर्शी, पर मैया इसमें तेरा क्या जाता है, कोई छोरी अगर ब्याह करके आएंगी तो तेरी तो सेवा होंगी. तू खोकलू नको, त्याला कोरोना व्हायरसचा पेशंट नको दाखवू. खोकला दाखवशील, सर्दी ताप खोकला दाखवशील, त्याला कोरोना व्हायरसचा पेशंट दाखवशील. कोरोना व्हायरसचा पेशंट नाही तो. पहिले तुला सांगून राहिलो मी, पहिले मी याच्यामध्ये होतो व्हिडिओ कॉन मध्ये, तेव्हा रामाभाऊनं कसं केलं होतं, ज्ञानूले रुमाल दाखवला होता, तोंडाले तो रुमाल बांधत जाय. रामाभाऊनं तेव्हा कसं केलं होतं चिकनगुनिया आणि स्वाईन फ्लूच्या सारखं. मग या बारीने कोरोना व्हायरसच्या सारखं करून टाकलं. हे सराचा सारा गडबड घोटाळा तुला सांगतो. त्या पांडुगुलेच्या बायकोने तुला सांगितलं की रामाचे प्रेमपत्र याले दाखवू, आणि भावामध्ये भांडणं दिले करून, म्हणून हा सारा घोर व्हायला. मग तुला काही काम नव्हतं ना रामाचे प्रेमपत्र मला दाखवायचं? तू लोकांच्या म्हटल्यानं ऐकतं, म्हणून माझ्या जीवनाचा सत्यानाश व्हायलाय. आता तुला सांगतो, व्हिडिओ कॉन मध्ये चांगल्यापैकी कंपनीमध्ये होतो तेव्हा मी परमनंट होऊन राहिलो होतो. त्या काजल सोनलेले प्रेमपत्र लिहिलं, लव्ह लेटर लिहिलं. तिच्या बापानं म्हटलं प्रेमाच्या सारखं करू की लग्नासारखं करू. तू पांडू उगलेच्या बायकोनं येईन तुला सांगितलं की बाई ते प्रेमाच्या सारखं लग्नासारखं करू नको, ते कोण्या समाजाची, आपण कोण्या समाजाचं, चांगलं दिसत नाही ते. पांडू उगलेनं त्या श्रीकृष्ण उगलेला सांगितलं, श्रीकृष्ण उगलेनं तिकडे ते काजलच्या बापाला सांगितलं की असं सांग की मी त्याला तो जटी आहे चटून त्याला बांधून आणतो आणि पोलीस स्टेशन मध्ये जमा करतो. आता तू सांग, ज्ञानूले दोरानं बांधून कोण नेत आहे? हरी उगले पागलखान्यात. बाबाले दोरानं बांधून कोण नेत आहे? हरी उगले पागलखान्यात. मग आता त्या पांडू मामाच्या बायकोनं सांगितलं की नाही पागलखाना दाखवा, त्या पोराले, त्या ज्ञानूले बी त्या बापाले बी. आता बाबा त्या दिलीप भाईच्या एरीत उतरले ते काऊन की माझ्या घरचं वावर शिवर जायला, आणि माझ्या घरी काही वावर शिवर नाही, माझ्या पोराईचं लग्न काही होत नाही, मला सरकारी मदत द्या म्हणून गेले होते की उतरले होते की विहिरीमध्ये. तर पांडू उगलेच्या बायकोनं असं सांगायला लावलं हरी उगलेले की त्या बुड्याला पागलखान्यामध्ये माहित आहे. ते चॅम्पियन पिक्चर सारखं केलं होतं बाबानं की तंग आकर मैं किसी रोज कुएं में कूद न जाऊ, लडकी को समजाऊ की लडका अच्छा है, आणि येईन दाखवला पागलखाना. आता तू सांग, आता हा पागलखाना कोण्या याच्यामध्ये नेते? एका याच्यामध्ये अर्जुन पंडित मध्ये सनी देओल पागल दाखवायला, शॉक दाखवायला देताना. त्या याच्यामध्ये मधोशी पिक्चरामध्ये ते हिरोईन पागल दाखवायला दिले शॉक देताना, बिपाशा बासू. तेरे नाम पिक्चर मध्ये सलमान खान पागल दाखवलाय, त्याला सलमान खानले पागलखान्या त्या याच्यामध्ये फतेपूर शिकरीच्या त्या याच्यामध्ये आश्रम मध्ये पाठवले आहे. तर माहित आहे तो चांगला होते, पण त्याला येऊ देतात का ते? नाही. शेवटी तो याची कोशिश करते, तो चांगला होते तर ते म्हणतात की ओ भाग रहा है, तर त्याचं लक्ष इकडे तिकडे जाते, तो खाली पडते, तर ते पायाले त्याच्या मांडली पुरी जखम लागते. मग शेवटी त्या हिरोईन त्याला त्या आश्रम मध्ये जाते पायाले, त्याच्या हातामध्ये बेड्या, पायामध्ये बेड्या, मुंडक्यामध्ये बेड्या, ते पाहते त्याची हालत, ते रडते आणि ते निघते तटून. त्याची नजर जाते, म्हणते की तो तिला आवाज देते, पण तिला काही आवाज येत नाही. तेवढ्यात ते चालली जाते.
चालली जाते तर हा कसा बसा येते सुटून, कसा बसा जाते निघून त्या आश्रम मधून, कसा बसा येते तिच्या लोक पडून, त्या आश्रम मधून पडून येते कसा तरी, कसा बसा जाते तिच्या लोक जाते तर ते तिकडे पॉयझन घेऊन मरेल असते. कारण तिला दुःख होते ते ना, आणि तिला ते दुःख होते की याचे हाल होऊन राहिले आपल्यामुळे, तर ते तिकडे पॉयझन घेऊन मरून जाते. हा तिच्यापर्यंत जाते, ते पॉयझन घेऊन मरेल असते, पागलाची गाडी येते डबल त्याला पागलखान्यात घेऊन जाते. माहिती आहे तुले किती लोचा व्हायला याच्यामध्ये, त्या ह्याच्यामध्ये फिर तेरी कहाणी यादमध्ये पागलखाना दाखवलाय. त्या हिरोईन त्या तिले तशा त्या ज्ञानूले जशा गोळ्या खाऊ घातल्या. आता लोकांना दिल्या गेल्या त्या सेक्स पॉवर वाढायच्या गोळ्या, ज्ञानूले दिल्या गेल्या सेक्स पॉवर कमी व्हायच्या गोळ्या, झोपीच्या गोळ्या. लोकांना दिल्या गेल्या सेक्स पॉवर वाढायच्या गोळ्या आणि सांगितलं गेलं की ते मॅटाच्या आहेत, पागलच्या गोळ्या आहेत. बाबाला दिल्या गेल्या सेक्स पॉवर कमी व्हायच्या गोळ्या, झोपीच्या गोळ्या. लोकांनी दाखवल्या सेक्स पॉवर वाढायच्या गोळ्या आणि ते दाखवलं मॅट आणि ते दाखवलं पागल. आता तू सांग, आणि आम्हाला दिल्या गेल्या सेक्स पॉवर कमी व्हायच्या गोळ्या, झोपीच्या गोळ्या, आणि त्याला दाखवलं छक्का, हिजडा, नुपुंसक, एका इकडून दाखवलं सेक्स रोगी. मग गजानन महाराजच्या पोथीमध्ये त्याला प्रेमाचं याचं त्याचं लायसन दिलं होतं, प्रेमाचं सेक्सचं याचं त्याचं लायसन दिलं होतं गजानन महाराजच्या पोथीमध्ये. मग कोणतरी जाऊन सांगितलं गेलं की कोणी त्याला प्रेमाच्या सारखं लग्नासारखं देऊ नका करू. मग झालं होतं आमच्यासाठी. मग दाखवलं की तो राम आहे. मग आता रामाच्या साठी बी ठेवती, ते मायासाठी बी ठेवती, ज्ञानूच्या बी साठी ठेवती. आम्हाला मारायला सांगितलं ते पहिले, जिकडे तिकडे बोमाबम केली की सेक्स रोगी, गुप्त रोगी, जिकडे तिकडे बोमाबम केली आमच्या नावाचे. सेक्स रोगी दाखवलं आम्हाला, हिजड दाखवलं, नुपुंसक दाखवलं, केसा दाखवल्या आमच्यावर, हाफ मर्डर, चोरी, बलात्कार, छेडखानी, पिशार. एवढा मोठा आमच्या नावाची अशी पब्लिसिटी करून टाकली. जिकडे तिकडे दिलं छापून की तो आत्महत्या करते, फाशी घेते, हे करते. मग तो आता तू सांग, आता कितीतरी हिरो आणि हे म्हणतात की मी प्रेमामध्ये जीव देतो. प्रेमामध्ये कितीतरी हिरो हिरोईन जीव द्यायला जातात प्रेमामध्ये, तर त्याचं प्रेम भेटते, त्याचं लग्न होते. कितीतरी हिरो हिरोईनले म्हणतात अगर तुम शादी के लिए ना कहूंगी तो मैं अपनी जान दे दूंगा. असं कितीतरी हिरो असं मरायचं याचं त्याचं हे करतात आणि त्याचं प्रेम भेटते, लग्न होते त्याचं. असं कितीतरी पिक्चर मध्ये आहे. मग आम्हाला कोण मारायला सांगितलं ते? मग आता तू सांग, जीव देते तो कोण देते? तो कितीतरी वर्षापासून म्हणून राहिला की मला प्रेमाची गरज आहे, मला लग्नाची गरज आहे. तो डाफडा पिटू थकला सोशल मीडियावर त्याच्यावर की मला प्रेमाची गरज आहे, मला लग्नाची गरज आहे. तो मेसेजवर मेसेज टाकून राहिला, इकडून तिकडून कोणी करायला जाते तर म्हटलं ते म्हणतात की आम्ही कंप्लेंट करतो. करून देणारा बी अंदर जाईल आणि करून मागणारा बी अंदर जाईल. मग कोण कंप्लेंट दाखवला ते? मग आता समजा तुमच्यानं होत नसेल तर कोणी बाहेरचा करत असेल तर त्याला करू द्यायला पाहिजे. मग कोण त्याला मारून काढून द्यायला सांगितलं? तिकडे दिल्लीच्या इकडे गेलो, 1 लाख रुपये दूध विकणाऱ्या माणसाच्या घरी लागलो. तो म्हणता 15,000 रुपये महिना देतो, अर्धे तुझ्या मायले पाठवत जाय, अर्धे तुझ्या जवळ ठेवत जाय, आणि तुझ्या लग्न देतो म्हणून करून. त्याला चांगल्या पोरी होत्या दिसणाऱ्या देखण्या. इकडून श्रीकृष्ण मामानं भांडणं माजून घालणं सुरू करून दिलं गावामध्ये की छोरा मॅट आहे, छोरे को मार के भगा. ते RSSचं ठेवलं, हाफ चड्डीवाले ते खाकी पॅन्ट आणि त्या याच्यावाले खाकी वर्दीवाले RSSचे, आणि त्याच्या हाती अशा काळ्या दाखवल्या. ते पुस्तक दाखवलं तुला, आणि तिकडे लोक आमच्या अंगावर काळ्या घेऊन मारायला येतात. तो काळा त्या मादर चोता दिले, तो मादर चोर आहे, आम्ही मारतो त्याला, काळा त्याला घरातून बाहेर. 20-25 जण आमच्या अंगावर येतात काळ्या घेऊन. मग आता तू सांग, असं जर करशील तू घरातून त्या कांद्याची साल काढून टाकतो, त्या लसणाची साल काढून टाकतो, त्या मारपडीन अशी पब्लिसिटी करतं घरातून, ते आरोपीच्या सारखे पेपर टाकतो, अशी उलट सुलट तू आरोपीच्या सारखे पेपर टाकतो, ते कांद्याची साल काढून टाकतो, लसणाची साल काढून टाकतो. कोण त्याला काही जर भाजीपाला दाखवला, हा भाजीपाला मी आणून राहिलो, तर तू त्याला खराब दाखवतो की ते चांगलं नाही, खराब आहे. तिकडून म्हटलं ते कोणी म्हणते ते तोडतो, मी ते कापतो, नवीन आणतो. आम्ही करायला जातो तर म्हटलं ते की नाही तो आणीन तर ते होणार नाही, आपल्याला आणायला लागते ते आपल्या हातानं. मग आणल्यानंतर म्हटलं ते की नाही ते मीनं आणलं होतं माझ्या हातानं,
आणि त्याची माय म्हणते की माझ्याजवळ पैसे नाही, मला पैसे पाहिजेत. आणि म्हटलं ते की ते मीनं विकून टाकलं आणि त्याचे घेतले पैसे. त्याच्या मायला दिले काही पैसे मीनं ठेवले. आणि म्हटलं ते आता लग्न होत नाही. म्हटलं ते सैराट माया पोरगा आहे. मग आता त्याला नोटीवर छापून द्यायची काहीच गरज नव्हती बा. त्याला सैराट दाखवायची काहीच गरज नव्हती. चांगलं मी ते गडचिरोलीचा लग्नाचा संबंध पक्का करून आलो. त्या सरनं दिले 50,000 रुपये दिले एका झटक्यामध्ये. ते सर म्हणत तुले प्रेमाचा त्या पोरीनं त्या सरनं त्या पोरीला सांगितलं म्हणे तुला पैशाची गरज असो, कोण्याही गोष्टीची गरज असो, पैशाची, नोकरीची, याची त्याची, तुझी काही समस्या असली तर माझ्याजवळ जो मी तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करीन म्हणे. मग मला बी त्या सरनं तेच म्हटलं होतं, तुझ्या पैशाचा प्रॉब्लेम असो, नोकरीचा प्रश्न असो, प्रेमाचा असो, लग्नाचा असो, तू माझ्यापाशी याचं मी तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करीन. मी त्या सरला म्हटलं असतं, सर मी या सोनालीच्या सोबत लग्न करतो, तुम्ही या पोरीला नोकरी द्या लावून. तर त्या सरनं ताबडतोब नोकरी दिली असती लावून दिले. त्या सरच्या ओळखी आहेत तेवढ्या. ते सर स्वतःवरून नोकरीवर देतात पोरं. मग आता तू सांग, तुला त्याला ते तटी लोक पाठवल्या गेले, चित्र विचित्र सांगितलं पांडू उगलेच्या घरच्यानं लोक पाठवून. मग काय काम होतं तटी उलट सुलट सांगायचं जाऊन लोकले धाड्याचं काय काम होतं उलट सुलट सांगायला. तटून त्याच्या मग नागपूरवरून पोलिस लावल्या गेले. मग त्याची प्रेम कहाणी नोटीवर छापून त्याला गेली. आता जाऊ दे, फोन ठेव. मी काय म्हणू राहिलो ऐकून घे पहिले. शुक्रवारला गुच्चा बस. पहिले ऐकून घे. गुपचाप बस नाही, गुपचाप बस नाही. इकडे माणसाचे जसं इकडे मी पागल होऊन राहिलो इकडे. तुले जसं तिकडून मला त्या नोटीवर त्याची प्रेम कहाणी छापून द्यायची काहीच गरज नव्हती. सैराट दाखवायचं काहीच गरज नव्हतं. आता म्हटलं ते तो नाही सैराट, आम्ही आहो सैराट. मग आम्हाला दाखवायला पाहिजे, लोकांना बी दाखवायला पाहिजे. लोकांची बी पोरं दाखवायला पाहिजे, आम्हाला बी दाखवायला पाहिजे की बा लोकही सैराट आहेत आणि तोही सैराट आहे. लोकांच्या घरचं बी लग्न आहे आणि त्याच्या घरचं बी लग्न आहे. मग आता आम्ही आणतो तर म्हटलं ते की तो आणीन तर ते होत नाही. आणि यानं त्यानं आणलं गेलं तर म्हटलं ते की ते नाही पाहिजे आपल्याला, आपल्या हातानं आणावं लागतं आपल्याला. लोकांना आणायला लागलं तर